नागपुर नंदनवन थाना क्षेत्र में मां बेटी की आत्महत्या मामले में बड़ा खुलासा हुआ है। पुलिस जांच में सामने आया कि महिला और उनकी बेटी को लगातार दहेज और पैसे की मांग को लेकर प्रताड़ित किया जा रहा था। इतना ही नहीं, बेटी को लड़की पैदा होने और नवजात की मौत को लेकर भी मानसिक और शारीरिक रूप से परेशान किया गया। आरोप है कि ससुराल पक्ष ने जमीन अपने नाम कराने के लिए भी दबाव बनाया, जिससे तंग आकर मां बेटी ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। इस मामले में पति, सास ससुर समेत 5 लोगों के खिलाफ दहेज उत्पीड़न और आत्महत्या के लिए उकसाने का मामला दर्ज किया गया। फिलहाल पुलिस ने केस दर्ज कर लिया है और आगे की जांच जारी है। याच्यामध्ये जे मयत मुलगी आहे आकांक्षा, जे यातील आरोपी जो लोकेश ब्रह्मे याच्यासोबत सन 2024 मध्ये लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी सतत पैशाची मागणी केलेली होती ज्या वडिलांना नाही, आईला। वडील मयत आहेत मुलीचे, तर ते त्यांनी काही वेळेस पैसे दिलेले, पण कॅश स्वरूपात पैसे दिलेले आहेत आणि तिला फेब्रुवारी 2026 मध्ये तिला मुलगी झालेली होती। परंतु यातील जो तिचा पती आहे लोकेश, याला मुलगा पाहिजे होता, त्याच्यामुळे तो आणि ती मुलगी जी झाली होती ती 2-3 तासामध्येच ती डेथ झाली होती। त्याच्यामुळे ती मुलगी तिच्या आईकडे इथे व्यंकटेश नगरला राहत होती आणि तो जो आरोपी आहे लोकेश, तो पण त्याच्या सासू आणि पत्नीकडे सासूच्याच घरी व्यंकटेश नगर इथे राहत होता मागील 3-4 महिन्यापासून। तो सारखा मुलीला त्रास देत होता, त्याच्या आईलाही पैशाची मागणी करत होता आणि तिचे काही जमीन आहे, 6 एकर जमीन आहे, तर ते गावाची जी जमीन आहे ती माझ्या नावावर करून दे म्हणून तिच्या सासूला आणि पत्नीला सारखी मागणी करत होता। त्याच्या पैशाच्या आणि त्या इतर मागणीमुळं त्यांच्या टॉर्चर करण्याच्या याच्यामुळं ते सहन न झाल्यामुळं त्यांनी दोघांनी सुसाईड केलेली। याच्यामध्ये जे मयत आहे आकांक्षा, हिचा पती आहे लोकेश सुधाकर ब्रह्मे, तिचे सासू सासरे आहे आणि तिच्या पतीचे तिच्या पतीची बहीण म्हणजे तिची नणंद प्राची अमोल डक आणि तिच्या बहिणीचा नवरा अमोल डक, अशा एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल आणि पुढील तपास चालू आहे।